नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 1 यातील क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करायचा आहे। क्वेश्चन नंबर 4, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट। पहा डिटर्मिनंट 3 आहेत येथे आणि आपल्याला त्याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत। पहा येथे या डिटर्मिनंटमध्ये 2 रो आहेत आणि 2 कॉलम आहेत। तसेच येथे पण 2 रो आहेत, 2 कॉलम आहेत। येथे पण 2 रो आणि 2 कॉलम आहेत। म्हणजे हे डिटर्मिनंट पहा सपोज याप्रमाणे आहे ए बी सी डी 4 नंबर आहेत, बरोबर आहे। 2 रो आहेत, 2 कॉलम आहेत। तर या अशा डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढतात? पहा हा मल्टिप्लिकेशन ए आणि डीचा मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होईल ए डी, बरोबर आहे। नंतर यातून मायनस करायचं आपल्याला बी आणि सीचा मल्टिप्लिकेशन म्हणजे बी सी। पहा या डिटर्मिनंटची व्हॅल्यू झाली ही। पहा क्रॉस साईन लक्षात ठेवायचं, म्हणजे आधी हा मल्टिप्लिकेशन त्यातून मायनस करायचा हा मल्टिप्लिकेशन, आधी हा मल्टिप्लिकेशन नंतर या 2 नंबरचा मल्टिप्लिकेशन मायनस करायचा, हा मल्टिप्लिकेशन त्यातून मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन। पहा आता आपण यांच्या व्हॅल्यू काढू। पहा या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येणार आहे 4 × 7, हा मल्टिप्लिकेशन मायनस करायचा 3 × 2 चा मल्टिप्लिकेशन 3 × 2, 4 × 7 28 मायनस 3 × 2 6, 28 - 6 22, व्हॅल्यू किती आली 22। त्याप्रमाणे ही व्हॅल्यू किती येईल पहा इक्वल टू 5 × 1 मायनस करायचं आपल्याला, पहा मायनस करायचं आहे म्हणून मायनस साईन आणि या दोन्ही नंबरला मायनस साईन आहे, म्हणजे -3चा मल्टिप्लिकेशन आणि -2चा मल्टिप्लिकेशन आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे। पहा चिन्हांचाही विचार करायचा, साईनचा विचार करायचा आपल्याला। -3 आणि -2 दोघांचा मल्टिप्लिकेशन आणि मायनस करायचं आपल्याला म्हणून हा मायनस, हे 5 होतील, हे मायनस ॲज इट इज। पहा हा मल्टिप्लिकेशन किती होणार आहे 3 × 2 मायनस मायनस प्लस होतील, 3 × 2 6 होतील, बरोबर आहे। म्हणजे काय 5 - 6, 5 - 6 म्हणजे -1, ही व्हॅल्यू किती येईल -1। पहा या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढू आपण आता 3 × 4 मायनस करायचं आपल्याला 1 × -1, 3 × 4 12, हे मायनस साईन ॲज इट इज, हा मल्टिप्लिकेशन -1 होईल, बरोबर आहे -1, परंतु आता मायनस मायनस प्लस होतील, म्हणजे 12 + 1 = 13। याप्रमाणे आपल्याला व्हॅल्यू काढता येतील। समजलं मित्रांनो? धन्यवाद। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।